नमस्कार, पीसीआई न्यूज के आज के एपिसोड में आप सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है। उल्लासनगर के गौ सेवकों ने राधेश्याम गौशाला में जाकर देखा तो एक गाय मरी पड़ी थी सुबह से। उसे उस, उसे रखा गया था एक ट्रॉली पर सुबह से कोने में, जहां पर कुछ कुत्ते खड़े थे उसे नोचने के लिए, लेकिन उनके वॉलंटियर की वजह से वो कुत्ते उसे नोच नहीं पा रहे थे। लेकिन निखिल और हमारे सत्यनपुरी जी गौ रक्षक ये पहुंच गए उस राधेश्याम गौशाला में, जहां पर उस गाय के लिए उन्होंने जब वहां के रखवालों से पूछा जो गाय की संभाल करते हैं कि इसे यहाँ पर क्यों रखा गया है, तो उन्होंने कहा था कि जो फ्री में जेसीबी उठाने वाली आती है वो अवेलेबल नहीं है। बैठ गए धरने पर दोनों अपने साथियों के साथ। धरने पर बैठने के बाद 8 बजे करीबन जेसीबी आई, उस गौ माता को उठाया गया, वहां से ब्राह्मण को बुलाया गया, विधि के अनुसार उसका संस्कार किया गया। आइए कैमरे करने से देखते हैं कि यह गौशाला कहां पर है और ये गाय कैसे पड़ी थी वहां पर और क्या कहा निखिल और सत्यनपुरी जी ने। आज हम सब गौ सेवकों ने, गौ रक्षकों ने आपस में मिलकर ये निर्णय लिया है। निखिल दादा जी ने, दायमा जी ने, गुलराज जी ने, हम सब ने मिलकर एक निर्णय लिया है कि बहुत जल्दी ही इसी महीने में जनवरी 2024 के अंदर ही हम एक ट्रस्ट बनाएंगे या एक समिति का गठन करेंगे जिसका सिर्फ और सिर्फ यही उद्देश्य होगा गौ सेवा करना। अगर किसी भी गौशाला में किसी भी प्रकार का नेग्लिजेंस हो रहा है किसी गौ माता से, हमारा उद्देश्य कोई गौशाला बंद करवाना नहीं है। सबका इंटेंशन वही है कि ऐसी गौशालाएं और खुले, गौ माता की और सेवा हो। लेकिन अगर उस सेवा की आड़ में अगर कहीं नेग्लिजेंस हो रहा है या जिनकी ट्रस्ट है, जो गौशाला वाले हैं, उनको पता नहीं चल रहा है कि इसकी देखभाल कैसे करनी चाहिए, तो उस तरीके से हम सब साथ में मिलकर एक समिति बनाएंगे जिससे लोगों के लिए हम लोग वर्कशॉप ऑर्गेनाइज करेंगे। बड़ी बड़ी गौशालाओं में वर्कशॉप्स लगाएंगे जिसमें एक्सपर्ट्स आके उनको बताएंगे कि कैसे आपको गौ का पालन करना है, कितनी जगह होनी चाहिए गाय के लिए, खाने में उसको किस सीजन में क्या देना है। इस तरह का हम एक समिति का गठन करेंगे और हम लोग चाहते हैं, हम लोग ये आह्वान करते हैं कि इस शहर में जिसको भी, खास करके युवा पीढ़ी को, जिनको भी गौ माता के लिए मन में श्रद्धा है, प्रेम है, वो हमसे जुड़े, हमें व्हाट्सएप पे अपना मैसेज भेजें, अपना नाम भेजें। हम लोग खुद उनसे कांटेक्ट करेंगे और हम सब मिलके कोशिश करेंगे कि एक ऐसी संस्था बनाई जाए जहां पर हमारी गौ सेवा के लिए और लोग सामने आए और गौ माता की और सेवा होती रहे। जय श्रीराम, जय शिवराय। आज आम्ही शांतीप्रकाश आश्रम मधल्या राधेश्याम गौशाळा या गौशाळेमध्ये आलोय। दुपारी 2:30च्या सुमारास मला काही गौसेवकांचा कॉल आला आणि त्यांनी मला असं सांगितलं की गौशाळेच्या मागे पडीक जागा आहे, त्या पडीक जागेमध्ये एक गौमाता आहे जी कालच तिचं देहांत झालेलं आहे, ती एक्सपायर झालेली आहे आणि तिला झाकून ठेवलं आहे आणि ताडपत्री टाकून बांधून ठेवलेले आहेत। तर मी आमचे जे कार्यकर्ते आहेत, अमर सुपे आहेत, संदीप आहे, यांना पाठवलं आणि पहिलं सहनिशा करून घेतली की आम्हाला जो आलेला कॉल आहे तो खरा आहे का खोटा आहे। जेव्हा हे लोक आले तेव्हा त्यांनी बघितलं त्या गौमातेला खरंच बांधून ठेवलेलं होतं आणि तिच्या याच्यामधनं दुर्गंध जो आपण बोलतो, जो वास आहे, एक प्रकारचा वास या वातावरणामध्ये येत होता। त्या टायमाला मी, आमचे जे मित्र आहेत, बंधू आहेत, सत्यनपुरीजी, दायमाजी आणि बाकीचे लोक जे आहेत त्यांना आम्ही कॉल केला आणि त्यांना सांगितलं की असा असा विषय आपल्याला आलेला आहे आणि आपण तिथे जाऊन विचारूया। तर आम्ही सरळ आतमध्ये न येता ज्या जागी गऊ बांधलेली होती, जी मृत गऊ आहे, जिचा मृत्यू झालेला आहे, तिला बांधलेली होती, तिथे न जाता आम्ही ट्रस्टींकडे गेलो। ट्रस्टींकडे गेल्याच्या नंतर ट्रस्टींना आम्ही त्या गोष्टी सांगितल्या की या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत याच्यावरती तुम्ही लक्ष देऊन
त्याच्यावर त्वरित काहीतरी कारवाई आपण ज्याला म्हणतो किंवा त्वरित त्याचं काम केलं पाहिजे. तर दोन जे ट्रस्टी होते ते आम्हाला त्यांनी सहकार्य केलं. त्यांनी सांगितलं की आम्ही जेसीबी वाल्याला फोन लावलेला आहे आणि गहूचं वजन जास्त असल्या कारणाने अजून ती वाढते, 300-400 किलो होते. त्यामुळे आम्ही जेसीबी मागवतो आणि 2 फूट 4 फूट किंवा त्याच्यापेक्षा जास्त कमी असा खड्डा त्याच्यात खणतो आणि नंतर मग त्याच्यामध्ये प्रक्रियेनुसार आम्ही त्यांना डिस्पोज करण्यासाठी गाडतो त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये एक ट्रस्टी आला सतीश नंदवानी. सतीश नंदवानी आल्याच्या नंतर बोलला हे कोण बसलेले आहेत. तर त्यांनी सांगितलं की गहू जी एक्सपायर झालेली आहे त्याच्यासाठी हे काही एनजीओज आहेत, सेवा आहे करणारे, गहू सेवा करणारे लोक आहेत, त्यांसाठी यांना माहिती भेटली तर हे लोक आलेले आहेत. तो हमको जब जेसीबी मिलेगा, हमारे पास जब जेसीबी आएगा तब हम देखेंगे उसको दफनाने का है क्या नहीं दफनाने का है. तुम कोण हो बात करने के लिए. तेव्हा मी त्याला बोललो की बाबा हा विषय जो आहे गौ सेवेचा आहे, पब्लिकचा आहे, तुमचा ट्रस्ट आहे, ही तुझी स्वतःची मालमत्ता नाहीये, तुझं घर नाहीये. त्यामुळे हा पब्लिकचा विषय असल्या कारणाने इथे सगळ्यांना तुम्हाला फेस करावं लागेल आणि तुम्ही ज्या गोष्टी बोलतायत त्याचा आम्ही निषेध करतो, खंडन करतो. त्याचनंतर काही वेळानंतर जे साईजी आहेत, साईजींनी आम्हाला बोलवलं. आम्ही साईजींकडे भेटलो, त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांना सांगितलं की या ज्या गोष्टी तुमच्या मागे घडतायत त्या चुकीच्या घडतायत करून आणि तुम्ही थोडंसं त्यांच्यावरती नियंत्रण ठेवा. पण आम्हाला आतमध्ये आल्याच्या नंतर असं माहिती पडलं की तो जो सतीश नंदवानी आहे तो अख्खी गौशाळा स्वतःच्या बापाची असल्या कारणानेच चालवतोय आणि इकडे या लोकांना त्याला फॉलो करायला लागतंय. म्हणजे जो औषधवाला आहे किंवा जे गोबर गॅस बनवतायत किंवा जे शेण टाकतायत किंवा त्यांना लागणाऱ्या उपचारादरम्यान जे मेडिसिन आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती तो बॉस बनून बसलेला, त्याला विचारूनच या सगळ्या गोष्टी केल्या जातात. मला असं काही गहू सेवकांकडनं माहिती पडलं की एखादी गहू जर आजारी असेल आणि त्यांनी जर डॉक्टरांना सांगितलं की ही गहू आजारी आहे तर तो पहिला त्याला विचारावं लागतं की तिच्यावर उपचार करायचे आहेत की नाही. म्हणजे आजपर्यंत आम्ही मागच्या वेळेला जेव्हा एका दरबार गौशाळेमध्ये गेलेलो तेव्हा आम्ही या गौशाळेचा दाखला दिलेला की शांतीप्रकाश आश्रममध्ये जी राधेश्याम गौशाळा आहे ती कशा प्रकारे त्यांचं मेंटेन करते, साफसफाई करते आणि त्या गहूंची सेवा करते हे जाऊन बघा, अशा प्रकारचा आम्ही दाखला दिला होता. आणि तिथे आज याच दिवशी आम्ही तिथे सक्षम फेल ठरलो की ही गौशाळा तर अत्यंत दुय्यम दर्जाचं काम करत असून ती गहू पूर्ण 12 तास रात्री आणि आज दिवसभर 4:30 वाजेपर्यंत आम्ही 4:30-5 वाजल्यापासून सत्यनपुरीची त्यांची टीम, आमची टीम पूर्ण संघटनेची आम्ही जेव्हा तिथे बसलो त्यानंतर जवळजवळ 7:30 वाजता आता जेसीबी आली. 4 तासानंतर जेसीबी आली आणि नंतर मग तिचं जे आहे तिला डिस्पोज करण्यासाठी किंवा तिला जे देह आहे तिचं दफन करण्यासाठी ती प्रक्रिया करण्यात आली. तर मी या ट्रस्टींना आणि इतर गौशाळांना या सर्वांना सांगू इच्छितो, तसंच उल्हासनगर महानगरपालिकेला सांगू इच्छितो, तुम्ही जी कारवाई केलेली होती महानगरपालिकेच्या पुढाकाराने तशी कारवाई करून आतमध्ये महानगरपालिकेची एक टीम पाठवून जे तुमचे स्वच्छता अभियानाचे आहेत, जे तुमचे लोक आपण त्याला मागच्या टायमाला त्या लोकांनी मला असं सांगितलं किंवा दाखवलं की पावत्या फाडण्यात आलेल्या आहे स्वच्छता अभियान अंतर्गत. तर त्या सॅनिटेशन डिपार्टमेंट जे आहे त्यांना किंवा त्यांचं एक विशिष्ट एक समिती गठन करून महानगरपालिकेचे 2 जण ते प्रत्येक शहरामध्ये जे गौशाळा चालल्यात ते चालल्याच पाहिजे. गौची सेवा ही झालीच पाहिजे, गौ रक्षा ही झालीच पाहिजे. परंतु त्या गौ ज्या तडफडतायत, त्या ज्या मृत्यू कारणीभूत आहेत किंवा मृत्यूकडे ओढवल्या जातात किंवा त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाहीत आणि त्या मरणाच्या वाटेवरती वाट बघतायत. मूक जनावर आहे, बेजुबान आहे, बोलू शकत नाही, यामुळे तिला जो नाहक त्रास होतोय. तर अशा प्रकारचे यांनी जे टाकलेल्या गायी आहेत ते वासरू आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करावी. त्यांच्यावरती उपचार होत आहेत की नाही हे वेळेवर त्यांनी बघावं. आणि या गौशाळेमध्ये हा जो सतीश नंदवानी नावाचा व्यक्ती आहे जो अख्खी गौशाळा स्वतःचा मॅनेजमेंट स्वतःच्या घर असल्यासारखा चालवतोय त्याच्यावर पण पहिली कारवाई झाली पाहिजे. आम्ही गौसेवकांकडनं आज त्या गौमातेला श्रद्धांजली वाहिली आहे आणि यापुढे अशा काही घटना घडू नये यासाठी ईश्वरचरणी पण प्रार्थना करतो. आम्हाला त्या पण गोष्टी माहिती पडला इथे एक गौसेवक काही मुलं आहेत, युवा पिढी आहे, त्यांना ते 24 तास इथे काम करतात कोणताही मोबदला न घेता, कोणतेही पैसे न घेता. यांचं मला वाटतं पाणी पण पित नसतील ते आणि ते कमीत कमी ड्युटी त्यांची इथे देतात. त्यांना त्यांची मदत घेण्यापासनं त्यांची मदत घेण्याचं सोडून या लोकांवरती हे ट्रस्टी केसेस करतात, यांना बाहेर पाठवतात, यांना पळवतात, यांना शिव्या घालतात. जयकुमार जेसवानी आणि बाकीचे 1-2 लोक जे असे आहेत जे यांच्यावरती कारवाई करण्यासाठी नेहमी तत्पर असतात. पण मी बोलतो तुमच्याकडे जे डॉक्टर ठेवलेले आहेत किंवा तुमच्याकडे जे लोक ठेवलेत ते जेवढी सेवा नाही करते पगार घेऊन तेवढे फुकटमध्ये करतायत, तर यांचे आभार मानले पाहिजे आणि हे फुकट काम करतायत तुमच्यासाठी, त्यांची मदत घेतली पाहिजे.
त्यांना सेवेसाठी लागणारं साधन तुम्ही दिलं पाहिजे, तर तुम्ही त्यांच्यावर कारवाई करताय आणि हे चुकीचं आहे.